धर्म नाही, देव त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. हो, इस्टेट मोकार आणि एकच पोरग उरफाटे बावलीच पोरगी बाला नेलं ते मिवणीला खुनवायचं का आला पायदा गेलं. नाव जरा चांगली ठुस जाऊ. काय आमच्या वेळेस नावं असायचे महाराज, दगडू पाटील, भिका पाटील, किसल पाटील, नामदेव पाटील, एखादा जमीन नाही गाव पाटील. आणि बायांची नावं आमच्या वेळेस लय भारी राहायची. चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. घरात प्यायला पाणी नाही, अख्यांना द्या घरात. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाही. आता त्या पोराला 100 फुकाट मिळाल्यामुळे ते हरिपाठ करीन का क्वार्टर बिन ते भांगारच झालं. ते लागलं का आम्हाला? पडलं पुरीच्या प्रेमात. पोरगी भंगार. 3 पोरांनी फाशी गेले, 4थं बी लागलं तिला. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गड्यांची किंमत कमी झाली. ए शाम, तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला? हे पोरांनो पटकन सांगा मला, पाणी कोण भरतं? पप्पा. दळण कोण आणतं? पप्पा. येताना भाजी कोण आणतं? पप्पा. घरातले कपडे कोण टाकीत? पप्पा. टीव्ही कोण लावित? पप्पा. डोक्याखालची उशी कोण घेत? पप्पा. सकाळी उठल्यावर कपड्याला घड्या कोण घालतं? पप्पाच. मग मम्मी काय मॉडेल आहे का घरात? 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला विचारलं सई कानपटीत नाही ना सईच येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे का? गावठी भाषेत सांगा, दुसऱ्याच्या पंक्तीत बुंदी वाढायला त्रास आहे का? अजिबात नाही. घेरे बुंदी दोन तो उष्टी पडून पडू दे गे. दोन तो बाप पोट भरले भरू दे गे. जशी याची बापाची पंगत आहे. हे 10वीला टोनगाय, बिनमिशीचा ओळवे, 1 साइड भांग पाडी ते बगलात घुसले रे. हलकट क्वालिटीचं. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ. अंडरपॅन्टला 1 खाजी तिंडाची. अरे 22 वर्षाचे टोनगे झाले ना लायक हो. तुम्ही ब्लेड कमवू शकले नाही मिशी काढायला. तुम्ही जमीन का घेणार? 25चा झाला पिस्तुल्या तू. रुपड्या कमवायची तर आणत काय रताळ्या रुपड्या. अहो 22 गालास पठ्ठ्या प्याला माय शेजारी एको मठ्ठा. म्हणलं यावलात का भाद्रपती पोळ्याला जन्म 22 गालास ना मठ्ठा प्याला ते हरामी. आणि ते घरी गेलं ना ते बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा असा दमच काढीन. उभा राहिलं का काढ 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 काढ, बसलं का खाड 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 गड 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 खाड 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 खाड. एक पोरग शाळेतले बडबड करते ते त्याला गुरुजी सांगितलं उठ. कोणाचा तू? कोणाचा आहे? म्हणलं कोणाचा असं काय घे नाही. मग गुरुजी त्याला म्हणले तुझा जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला ते काय रविवारी सुट्टी राहते. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आता गुरुवार झाले असतील ना 2. करा करा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? लबाड बोलायचं नाही. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही बा गडी. गुरुजी म्हणायचं इतका मोठा. आपला बाप म्हणायचा वाढलाय. सुनबाई आली ना 2च गोष्टी करायच्या. डोळ्यानं पाहायचं आणि कानानं ऐकायचं. शहाणपणा बंद. शहाणपणा कराल वळकटीन तांब्या अखंड हरिनाम सप्ताह. प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 बाया 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागत आहे. प्युअर येड्या. चाल ग बाई चाल. तिला विचारलं सई
आपला वाघ संडासात बसल्या बसलेली येतोय. अमक्याचे अमकीशी लफडी आहे. खाली येतो वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो. ही माझीच औलाद आहे. हा गाथा कान नाही कुडून बुवा पितृदेव. ज्यांचे बाप भागवत सांगत आहेत त्यांची पोरं कोटर हाणत्यात आणि त्याचा बाप म्हणतो भक्त प्रल्हादाची कथा. पोरानं बाप 3 वेळा लाईट बंद करून हल्ला. बापानं ध्रुव बाळ सांगितलं लोकांना. ध्रुव बाळ कड्यावरून लोटला म्हणला. तुला 3 वेळा जिन्यावरून लोटली. तू कायला सांगतो ध्रुव बाळाची कथा. मला एका बावळटाने विचारलं होतं माळीत म्हणे 108च का. मी म्हणलं मी 908 घाली. तुला रुतती का. कीर्तनकार कंबार का बांधतो. तू मुंडक बांधील. तुला काय करायचं. आम्ही विचारलं का तुला दारू पेताना डोळे का झाकतो. बायानी ह्या 2-4 वर्षात भाच्याच्या मागे उभं राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडे. गुरु मामा. ती अवलाद कुठून आली काय ना गुरु मामा. बरं यांना मामा सापडत आहे बिओ. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. हे ज्या मामांका. आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना आमची काही ओवळी ती एवढंच बा. तुमची वाटेव बोलती ना आमची दार लावून बोलती. पण बोलतीच ना घरोघर मातीच्या. काय बायको जगात दोघांनाच चांगली मिळती. दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला निवारलंय. किती हाना गम नाही पस्तावा नाही. ती म्हणती मा पप्याचा भानतो पण दिलदार आहे. कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मुदबीत पेलाय का पाय आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. पुरीसाठी मरतो का शांबड्या. ए दरिद्री. अय भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी अरे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का. देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं.